पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 490 कोटी 35 लाख रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी अधिसभेत एकमताने मंजूर झाला। अर्थसंकल्पात विद्यार्थी विकास संशोधन आणि नवोपक्रमांना प्राधान्य देण्यात आलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 490 कोटी 35 लाख 62 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकाला अधिसभेनं दुरुस्तीसह एकमतानं मंजुरी दिली। 430 कोटी 74 लाख 98 हजार रुपये इतकी अपेक्षित जमा गृहीत धरून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात 59 कोटी 60 लाख 64 हजार रुपयांची तूट दर्शवण्यात आली आहे। विद्यार्थी विकास संशोधन आणि नवोपक्रमांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे। बुधवारी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक पार पडली। यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते। प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी सदस्य सचिव म्हणून काम पाहिलं। वित्त व लेखा अधिकारी CA डॉक्टर महादेव खराडे यांनी अंदाजपत्रक सादर केलं। अंदाजपत्रकाची मांडणी देखभाल दुरुस्ती, वेतन, ऋण आणि अनामत, विकास योजना भाग 1 शासन अनुदान आणि विकास योजना भाग 2 विद्यापीठ निधी अशा 5 टप्प्यांमध्ये करण्यात आली। सादरीकरणानंतर सदस्यांनी सविस्तर चर्चा करून काही दुरुस्त्या सुचवल्या। त्यानंतर अंदाजपत्रकाला एकमतानं मंजुरी देण्यात आली। बैठकीच्या प्रारंभी मागील इतिवृत्तांत कायम करण्यात आला। प्रश्नोत्तराचा तास पार पडल्यानंतर विविध ठरावांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। विद्यार्थी विकास आणि संशोधनाभिमुख नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी असल्याचं चित्र अधिसभेतील चर्चेतून स्पष्ट झालं। यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्राध्यापक सचिन गायकवाड, डॉक्टर प्रशांत पवार, महादेव कमळे, डॉक्टर समाधान पवार, सिनेट सदस्य डॉक्टर BP रोंगे, डॉक्टर वीरभद्र दंडे, डॉक्टर भगवान आधटराव, रोहिणी तडवळकर, यतिराज होनमाने, गणेश डोंगरे, अजित संगवे, चन्नवीर बंकूर, डॉक्टर जैनुद्दीन मुल्ला, ॲडव्होकेट उषा पवार, सूरज रोंगे, ॲडव्होकेट मल्लीनाथ शाहबादे, माधव देशपांडे आदी उपस्थित होते।